पोह्याचा पदार्थ आहे, तो पदार्थ कोणता आहे ते तुमच्यावर मी शेअर करणारच आहे। अब देखो इहिका के साथ कौन खेलने के लिए आ गया, कौन आया कौन आया। सकाळचा ना स्वयंपाक करायचा आहे, तर हलका फुलका असा स्वयंपाक करूया। ऐका मोठं लागलंय हां। हॅलो फॅमिली, कसे आहात? मजेत ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे आणि तुमच्या मनातील सर्व मनोकामना आहेत त्या पूर्ण होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि आज ना व्लॉगला सुरुवात खूप लेट करत आहे। माझी ना तब्येत थोडीशी खालावली आहे, म्हणजे ना बरं नाही वाटत आहे थोडंसं आणि खूपच अशक्तपणा जाणवायला लागला होता। म्हटलं त्यासाठी सकाळी सकाळी काही स्टार्ट केलं नाही आहे। घेते लेट सुरू करते। आणि आज खूप टेम्परेचर आहे, सनी इन्व्हायरमेंटल असल्यामुळे ना तो खूप गरम पण होते आणि उकाडा पण जाणवतोय। आणि म्हटलं आता काय करावं की संध्याकाळचा ना स्वयंपाक करायचा आहे, तर हलका फुलका असा स्वयंपाक करूया। मग त्यासाठी थोडेसे मी पोहे आधीच भिजवून ठेवलेले आहेत। पोह्याचा पदार्थ आहे, तो पदार्थ कोणता आहे ते तुमच्यावर मी शेअर करणारच आहे ऑफकोर्स। आणि तोपर्यंत आता मी माझी छोटी मोठी कामं आहेत ती करून घेते, जसे की कपड्यांचे घड्या घालणे वगैरे ते राहिलेलं आहे माझं, ते करून घेते आणि मग बोलते। आता इकडे ना इहिकाला मला गन लावायचा आहे। ये तर मी स्टार्टिंगला काजळच लावायचे, पण नंतर म्हटलं गन लावायला सुरुवात करूया, मी सवय होईल तिला। आता चला गन लावून घेते, थांब बघू। ऐका मोठं लागलंय हां, ऐका मोठं लागलंय हां। हाय कर, हाय हाय कर गरानी, हाय कर, स्माइल देते फक्त, हॅलो कर, हॅलो नमस्ते। कपड्यांच्या घड्या घालून घेते ओ, असे बसायचं आणि पाठीमागे इग्नोर करा। ते कपड्यांचं स्टँड आहे आणि ते कधी घेतलेलं ही का आय थिंक मी शिक्रापूरला असतानाच ऑर्डर केलेली होती ऑनलाईन, त्यावेळेस मी ते घेतलेलं आणि चाकणला यायचं होतं त्याआधीच मी ऑर्डर केलेली होती। आणि हँगरसुद्धा जे आहे ना कपड्यांचं किफावालं, ते सुद्धा हँगर मी त्यावेळेस ऑनलाईन मागवलं होतं दोन्ही। तर ते सुद्धा कारण की हे त्याचे छोटे कपडे आणि ते स्टँडवर टाकले ना मग व्यवस्थित राहत होते, मग नाही तर दोरीवर टाकले ना ही खूप मोठी दोरी लागते, मग किती दोऱ्यांवर कपडे टाकायचे। त्यामुळे म्हटलं स्टँडच ठीक आहे, त्यात छोटे कपडे तिचे त्याच्यावर त्यावर वाळून जातील कपडे। हे स्टँड इकडे येताना सुद्धा मी घेऊन आलेले आणि खूपच उपयोग होतो इकडे ह्या स्टँडचा, कारण की कधी इंदोरमध्ये ना अचानक पाऊस पडतो, अचानक कधी ऊन पडतं, काहीच सांगता येत नाही आहे। त्यामुळे म्हण ते उपयोगी आलं आणि आता सध्या मी आतमध्ये ठेवलेलं आहे। असे तिचे कपडे काही असतात किंवा जे रेग्युलर यूजचे कपडे असतात ना, जसे किचन वेअर वगैरे ते कपडे त्यामध्ये जे बॅगचं आहे ते इग्नोर करा। आणि आणखी एक की तुमच्याबरोबर मला बोलावं असं वाटते की तुम्हाला नक्की ही कन्सेप्ट आवडत असेल ती दररोज म्हणजे दर व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर करत असते की त्या दिवशी म्हणजे ह्या डेटला, तर समजा आज 29 तारीख असेल किंवा 28 तारीख असेल, त्या डेटला त्या महिन्यात कोणता डे म्हणून स्पेशल साजरे केला जातो। आणि मला वाटते की हां ते सगळ्यांना समजलं पाहिजे, म्हणून मी माझ्या व्हिडिओ थ्रू ते सांगत असते की चला आता कोणता डे आहे आज। आणि खूप काही सारे डेज आहेत ते तर आपल्याला माहीतच असतात मेन डेज, पण म्हटलं तर ही छोटे मोठे डेज असतात ते सुद्धा तुम्हाला माहीत हो, म्हणून त्यामुळे माझ्या ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगत असते। होप तुम्हाला आवडतही असेल। तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगायचा की आवडतं म्हणून, म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला आवडते की नाही आवडतं। चला आता हे थोडेसे कपडे राहिलेले तेवढे घेते पटकन घड्या घालून। इहू तू घड्या मोडू नकोस आता त्या, इहू मी घड्या केलेत बाळा।
देखो इहिका के साथ कौन खेलने के लिए आ गया। कौन आया कौन आया? हाय। ये है निधि, निधि दीदी। हर शाम को रोज आती है खेलने के लिए, है ना? कौन है दीदी? हाय बोलो निधि। हाय। हेलो। हाय। काय करायचं ना? बोला काय तुला खाली दिलं ना डिश मध्ये? हे डिश मध्ये कोण दिलं खायला? दर हे खा. दोन मिनिट. तर इथे मी आता काही पोहे घेतले आहे, बटाटा घेतलेला आहे, उकडलेले बटाटा. तर तुम्हाला दाखवते. आणि पोह्यापासून काय बनवलेलं आहे तर क्रिस्पी बॉल्स वगैरे म्हणतो ना आपण किंवा क्रिस्पी वडी टाईपमध्ये ते बनवणार आहे. त्यात थोडे व्हेजिटेबल्स वगैरे असणार आहे आणि जे अवेलेबल आहे माझ्याकडे तेच मी टाकलेले आहे. हो 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 झालं झालं. तर तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं आहे. तर हे बघायचे काही पोहे घेतले थोडे आणि उकडलेला बटाटा आहे. अंदाज कमी जास्त करायचा. आणि इकडे शिमला मिरची आहे. तर ही ग्रीन शिमला मिरची आहे. रेड येलो कोणतीही तुम्ही यूज करू शकता किंवा व्हेजिटेबल जे असते अवेलेबल ते याच्यामध्ये टाकू शकता. ग्रीन मिरची आहे म्हणजे ग्रीन चिलीज घेतलेली आहे. आणि कांदा घेतलेला आहे कट करून असं बारीक कट केलेला. आणि कोथिंबीर माझ्याकडे अवेलेबल नाही आता सध्या. नाही तर कोथिंबीर टाकली तर अजून छान चव येते. पण मी आता धना पावडर आहे ना ते टाकणार आहे. चला अजून बाकीचे काही मसाले टाकायचे ते ॲड केल्यानंतर मला दाखवतेच काय काय ॲड करणार आहे ते. आता मी इथे ना पोहे जरा बारीक करून घेते. अजिबात त्यात पाणी राहिलेलं नाही आहे. ती एक मेन गोष्ट आहे. पाणी जर राहिलं तर पाणी गाळून घ्यायचं. त्यात पाणी राहिलं नाही पाहिजे जास्त प्रमाणामध्ये. तर आता मी इथे ह्या पोह्यांना छान असं बारीक करून घेते. गोळा करायचा आहे याचा, जसं आपण गव्हाच्या पिठाचा गोळा बनवतो त्या टाईपमध्ये. आणि हा बटाटा आहे ना, हा बटाटासुद्धा बारीक करून घ्यायचा आहे याच्यामध्ये. त्यासाठी बाइंडिंग होण्यासाठी त्यात थोडासा बटाटा टाकायचा ॲड करायचा आहे. आता हे झालं आता बारीक करून याचा आता गोळा होणारच आहे. तर इथं आपण मसाले टाकून घेणार आहोत. कट केलेला कांदा टाकायचा आणि त्यानंतर कट केलेली जी व्हेजिटेबल्स आहेत तर ती टाकायची आहेत. मी शिमला मिरची टाकते आणि हिरवी मिरची इथे ॲड केली आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जिरा पावडर टाकते, थोडा धना पावडर, थोडीशी हळद, लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार, कारण की कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी तिखट आवडतं. तर ऑलरेडी याच्यामध्ये शिमला मिरची आहे म्हणजे ढोबळी मिरची आहे आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे. त्यामुळे लाल तिखट जरा जपूनच टाका. आता हे झालं टाकून त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. हा गरम मसाला माझ्या आईने बनवून दिलेला आहे. भरणे तर मी भरून ठेवलेला आहे. तर थोडासा टाकते कारण तिखट ऑलरेडी तो. आणि थोडं मीठ, हे पण तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे.
लागणार आहे बेसन पीठ. ओके, आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गोळा बनवताना पाणी वापरलं नाही तरी चालतं, कारण की कांदा याच्यामध्ये आपण टाकलेला असतो ना, त्याला ऑलरेडी पाणी सुटतं. आणि बटाटा सुद्धा आहे त्याच्यामध्ये, ते बाइंडिंग होतं पटकन. ते इथे गोळा बनवून झालेला आहे. आता थोडा वेळ मी ठेवते, 5 मिनिटासाठी सेट होईल ते. आणि मग याचे आपण छोटी छोटी वडे बनवूया. तर इकडे मी ठेवला आहे गरम करायला 2 मिनिटं. ही बघा कशी करते, कशी रडते, कशी रडतेस. दाखव 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 दाखव. तर इकडे ठेवले तेल गरम करायला आणि जे वडे बनवून घेतलेले आहे. तर हे गोल गोल मी असे चपटे बनवले आहेत, तुम्ही गोल बनवू शकता किंवा. चला आता तेल गरम झाले आहे, वडे फ्राय करून घेते. वडे सोडते त्याचबरोबर तुम्हाला दाखवते. इथे आहे मँगो आणि इकडे आहे मँगो. मी फ्रीजरमध्ये ठेवले होते थोडेसे आणि हे मँगो यासाठी ठेवले, मला बनवायचे आहे मँगो आईस्क्रीम. आता मी बघते मँगो आईस्क्रीम मला बनवता येते की नाही, त्यामुळे ती बाहेर काढून ठेवलेलं आहे. लगेच आधी वडे तळून घेते, मग मँगो आईस्क्रीम बनवणार आहे. तर एक पॅच काढून घेतलेली आहे मी. आता अशाच पद्धतीने अजून काही पॅच काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हा बघा आपला पदार्थ रेडी झालेला आहे. टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. चला आता मी तुम्हाला दाखवते, हातामध्ये घेते आणि कसा आवाज येतो त्याचाही तुम्हाला दाखवतेच. तर अशा पद्धतीने याचा क्रिस्पी आवाज यायला हवा. छान असे कडक क्रिस्पी झालेले आहेत आणि चटणीबरोबर खूप मस्त लागतात आणि खाण्यासाठी रेडी आहे. जेवण उरकल्यानंतर आम्ही आलो बाहेर फिरायला आणि तुम्हाला दाखवते एरोप्लेन चाललेला आहे, तर लाईट चमकते इथे. आणि आता इहिका बरोबर फिरायला आलो बाहेर. इहिका कशी मस्ती करते बघायची आहे. हे बघा, चल
जस्ट आम्ही आत्ता फिरूनच आलो आतमध्ये आणि जेवल्यानंतर फिरलं ना खूप छान वाटतं. आणि गरमीचं म्हटलं ना खरंच फिरलंच पाहिजे बाहेर. थोडीशी हवा, मोकळी हवा तरी भेटते. घरामध्ये एकदम स्वयंपाक केल्यानंतर या दिवसभर ना गरमीने घरामध्ये खूपच गरम होत असतं वातावरण. ते टेम्परेचर जास्त वाढतं आणि कितीही फॅन कूलर वापरा पण जी बाहेरची नैसर्गिक हवा आहे ना ती घेतल्याशिवाय ना फ्रेशच वाटत नाही. तर जे असं तर फिरून आलो आहोत आम्ही. आणि तर आज आहे सोमवार, 29 एप्रिल आहे. तर आज स्पेशल असा डे असतो. तो इंटरनॅशनल डे कोणता आहे तर इंटरनॅशनल डान्स डे आहे आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमी डेसुद्धा आहे. आणि जे मी पोह्यापासून आणि बटाट्यापासून बनवले होते वडे, तर वडेला आपण त्याला कटलेटसुद्धा म्हणू शकतो. तर इतकं छान झालं होतं ना कटलेट, क्रिस्पी झालं होतं आणि टेस्टी पण झालेलं होतं. आणि मला मँगो आईस्क्रीम बनवायची होती ना, तर काय झालं की ती कॅन्सल करण्यात आलं. ते नेक्स्ट डे करायचं आहे, त्यामुळे आता म्हटलं चला ठीक आहे, आता फक्त एवढंच आपण प्लॅन करूया. आणि ती मँगो आईस्क्रीम उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल, तर नक्की पहा. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की लाईफ जर्नीचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, लाईफ एन्जॉय करत राहा. बाय बाय.